नमस्कार सर्वांचं. स्टडी विथ केतकी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी महाराष्ट्रातील मृदा संपत्ती संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आलेली आहे. त्यामध्ये आपण ॲनिमेशनमधून सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. आजच्या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. महाराष्ट्रातील मृदा सगळीकडे सारखी नाही आहे. पाऊस आणि तापमानात असणाऱ्या फरकामुळे प्रत्येक ठिकाणच्या प्रदेशात वनस्पतीमध्ये आणि त्यामुळे मृदा प्रकारातही फरक आढळून येतो. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आपल्याला नकाशा वेगवेगळ्या मातीच्या रंगाने भरलेला दिसेल, पण फक्त मातीचे नाव आणि रंग माहिती असणे गरजेचे नसते, कारण परीक्षेला मातीमध्ये असलेले गुणधर्म 4 मार्क्सला हमखास विचारले जातातच. महाराष्ट्राच्या मृदा संपत्ती सिरीजमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत जांभी मृदेची. जांभी मृदा, जिला लॅटराइट सॉइल सुद्धा बोलले जाते, या शब्दाचा अर्थ काय आहे? लॅटिन शब्दावरून लॅटराइट हे नाव दिले गेले, ज्याचा अर्थ वीट असा होतो, ती पण लाल कलरची वीट. भारताच्या भौगोलिक क्षेत्राचे सुमारे 3.7% जांभी मृदेचे आहे. या मृदेची निर्मिती कोणत्या ठिकाणी होत असेल तर ज्या भागात पाऊस जास्त आहे, अतिवृष्टीच्या परिस्थितीत तयार होत असते, जिथे जवळपास 200 सेंटीमीटर किंवा 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य असलेल्या ठिकाणी ही मृदा सापडत असते. आणि या मृदेला लागणारे तापमान हे उष्ण असते. उष्ण आणि दमट उष्णकटिबंधीय वातावरणात तयार झाली आहे. याच प्रक्रियेला लॅटरायझेशन सुद्धा बोलले जाते, जिथे सहसा जेव्हा उच्च तापमान असते आणि ओले आणि कोरडा ऋतूंचा कालावधी असतो, त्यात मुसळधार पाऊस असतो. यावरून आपण समजू शकतो की हा प्रदेश कोणता असेल. हा आहे उष्णकटिबंधातील क्षेत्र. कर्क आणि मकर राशीच्या मध्यभागाला उष्णकटिबंधीय प्रदेश बोलले जाते. उष्णकटिबंधीय हवामानात त्या प्रदेशाच्या ठिकाणा अवलंबून साधारणपणे 2च ऋतू असतात, कोरडा ऋतू आणि एक कोरडा ऋतू. टेम्परेचर खूप जास्त असल्याने सूर्याचा प्रकाश हा प्रखर पडलेला असतो. या ट्रॉपिकल झोन रिजनमध्ये या ट्रॉपिकल झोन असणाऱ्या जमिनीच्या मातीत आपल्याला खूप गुणधर्म बघायला भेटतील. ते एक एक करून डिटेलमध्ये बघू. जांभी मृदेच्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे मातीमध्ये सतत पाणी झिरपून लिचिंग होण्यास सुरुवात होते. या लिचिंग प्रोसेसमध्ये काय होत असेल तर मातीचा जो वरचा थर असतो त्यात पाण्याचा ओलावा झिरपून त्या वरच्या थरामध्ये असणारी लाईम आणि सिलिका नावाची पोषक तत्वे ओलावामुळे पावसाच्या पाण्यात विरघळतात आणि खालच्या थरामध्ये जाऊन स्थिर होतात, जमा होतात. हे दोन मिनरल्स म्हणजेच खनिजे लाईम आणि सिलिका मातीच्या खालच्या थरात गेले. तर मग आता या जांभी मृदेमध्ये उरते काय? पाण्यात न विरघळणारे मिनरल्स मातीच्या वरच्या थरात उरतात. ती मिनरल्स कोणते आहे? जसे की ॲल्युमिनियम आणि आयर्न. लॅटराइट सॉइलमध्ये बॉक्साईटचे योग्य प्रमाण पण सापडून येते. हा बॉक्साईट काय आहे तर ॲल्युमिनियमचा धातू. ॲल्युमिनियम काढण्याच्या प्रक्रियेत वेगवेगळी खनिजे वापरली जाऊ शकतात. सर्वात कॉमन वापरला जाणारा कच्चा माल बॉक्साईट आहे. हे पण लक्षात असू द्या मित्रांनो, बॉक्साईटमध्ये ॲल्युमिनासोबत दगड, वाळू, सिलिका, लोह, इतर अनेक घटक सुद्धा सापडून येतात. यावरूनच जांभा मृदेचा पुढचा गुणधर्म हा आहे की या मातीला लाल रंग आहे, कारण या मातीत लोह ऑक्साईडचे प्रमाण जास्त आहे. त्याचा रंग गंजलेला लालसर असा आहे. म्हणूनच वरचा थर मातीचा तांबूस तपकिरी किंवा पिवळसर तांबड्या छटाचा दिसून येतो. या गुणधर्मामुळेच या मातीला जांभी मृदा असे बोलले जाते. आणि लिचिंग प्रक्रिया जी समजून घेतली आपण, त्याचं उदाहरण म्हणजे ही लॅटराइट माती, जिथे उच्च तापमान आणि अतिवृष्टी असलेल्या प्रदेशात विकसित होत असते ही लॅटराइट माती. आणि हे पण लक्षात असू द्या मित्रांनो, जेव्हा लिचिंगमुळे मातीतून खूप जास्त नायट्रेट निघून जाते तेव्हा मातीचा pH हा खूप कमी होत असतो. त्यामुळे काय होत असेल तर माती जास्त आम्लीय बनते. आता ही आम्ल जमीन म्हणजे काय? pHचा मातीशी इथे काय संबंध? हे मी मागच्या काळ्या मृदेच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्की जाऊन बघा. आणि मातीचा pHवर आधारित प्रश्न परीक्षेला कोणकोणते विचारले आहेत हे सुद्धा व्हिडिओ बघून तुम्हाला समजून येईल. आपल्या टॉपिकवर येऊया. जर आम्लयुक्त जमीन खराब झाली, जमिनीत सुधारणा कशी करायची? त्यावर उपाय म्हणजे आम्लयुक्त जमिनीवर चुना लावणे. अतिपावसामुळे या जमिनीवर काय परिणाम होतो हे तर आपण बघितलंच. आता उच्च तापमानामुळे या जांभी मृदेमध्ये कसली कमतरता सापडून येते ते बघूया आता डिटेलमध्ये. उच्च तापमानात वाढणारे जे सूक्ष्मजीव असतात ते काय करतात? मातीमध्ये जी बुरशी असते ती लवकर कमी करतात. ही बुरशी म्हणजेच ह्युमस असे बोलले जाते. बुरशी ही सेंद्रिय पदार्थांपासून मातीत कशी तयार होते हे पण मी काळी मृदेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. डिस्क्रिप्शनमधील लिंकवर जाऊन नक्की बघा. मित्रांनो, वेगवेगळ्या माती प्रकारामध्ये ह्युमस म्हणजेच बुरशीचे प्रमाण जे असते ते सारखे नसते. आणि ह्युमसबद्दल अजून एक पॉईंट हा आहे की भारतातील मातीमध्ये ह्युमसचे प्रमाण कमी सापडून येईल
आणि ह्युमस सापडून आले तरी खूप कमी प्रमाणातच भारतातील मातीत सापडून येईल. उच्च तापमानामुळे मातीतील सेंद्रिय पदार्थ जे असतात ते सूक्ष्मजीव लगेच बाहेर काढून टाकतात मातीतून. या तापमानात झाडे, झुडपे सहजपणे बुरशी शोषू शकतात. त्यामुळेच या जांभी मातीबद्दल बोलायचे झाल्यास तापमानात बुरशी शोषली जाते. बुरशी खूप कमी असते या मातीमध्ये, पण ओले ठिकाणी बुरशीचं प्रमाण जास्त पण असू शकते. आणि रिसेंटली राज्यसेवा 2024 पेपर 1 मध्ये या टॉपिकवरच प्रश्न आलेला. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेत जमिनीतील वाढलेल्या आल्माचे उदासीनीकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात? म्हणजे काय तर मातीमध्ये जी ॲसिडिटी वाढते ती न्यूट्रलाइज करण्यासाठी कोणते केमिकल कंपाऊंड वापरतात? याचं उत्तर येईल चुन्याची निवळी म्हणजेच ऑप्शन बी, लाईम वॉटर. पुढचा गुणधर्म या मातीचा हा आहे की जांभी मृदेच्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने मृदेची धूप मोठ्या प्रमाणात होते. ही मृदा ओलावा टिकून ठेवू शकत नाही, त्यामुळे सिंचनाच्या दृष्टीनेही ही मृदा अयोग्य आहे. या मृदेची सुपीकता खूप कमी आहे. याउलट अशी कोणती मृदा आहे जिची सुपीकता जास्त आहे? आपण काळ्या मातीबद्दल माहिती घेतली तेव्हा हा गुणधर्म बघितला आहे की नद्यांच्या खोऱ्यात काळ्या मातीची सुपीकता जास्त असते. तिच्यामध्ये ओलावा टिकून धरण्याची क्षमता पण जास्त असते. पण मित्रांनो, हे पण लक्षात असू द्या, जमिनीच्या सुपीकतेच्या आधारावर काळ्या मातीचा दुसरा क्रमांक लागतो. मग पहिल्या क्रमांकावर कोणत्या प्रकारची माती येते? त्याचं उत्तर आहे गाळाची माती. ॲल्युव्हियल सॉइल बोलतात तिला, जिच्यामधील सुपीकता सर्व माती प्रकारामध्ये आदर्श मानली जाते. गाळाची मातीमध्ये गुणधर्म आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊ. काळ्या मातीत असलेल्या चुनखडीच्या योग्य प्रमाणामुळे जमिनीची सुपीकता कमी होत नाही. ही चुनखडी काय आहे तर खनिजांचा एक प्रकार. यावरून असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेला, काळ्या मृदेमध्ये किंवा जांभी मृदेमध्ये कोणत्या खनिजांची कमतरता किंवा खनिजांची अधिकता सापडून येते? डोंगराळ प्रदेशात या जांभी मृदेचा थर जाडाबरडा असल्यामुळे पिकाच्या उत्पादनासाठी योग्य नाही. त्यामुळे या भागात पर्वतीय प्रदेशामध्ये फळबागांचे उत्पादन घेतले जाते, जसे की आंबा, काजू, चहा, रबर या पिकांसाठी ही माती सुपीक आहे. परंतु सपाट भागात सकल प्रदेशात मात्र जांभ्या मातीमध्ये तांदळाचे पीक घेतले जाते. विशेष करून रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागात भाताचे उत्पादन हे घेतले जाते. रत्नागिरीमधील हापूस आंबा महाराष्ट्रातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे. त्याची निर्यात करून परकीय चलन मिळवले जाते. मित्रांनो, ही जांभी मृदा पूर्व घाट आणि पश्चिम घाटात आढळते आणि ही माती विंध्य डोंगररांग, सातपुडा डोंगररांग, छोटा नागपूर पठारात आढळत असते. आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भाग कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा, आसामच्या डोंगराळ भागात सापडत असते ही मृदा. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जांभी मृदा आहे. तसेच गडचिरोलीच्या पूर्व भागात चंद्रपूर जिल्ह्यात जांभी मृदा काही प्रमाणात आहे. जसे की व्हिडिओच्या सुरुवातीला बघितले, लोहाचे प्रमाण जास्त असल्याने या मातीचा विटा तयार करण्यासाठी वारंवार वापर केला जातो. हवेच्या संपर्कात आल्यावर ही माती इतकी कडक होते की बांधकाम साहित्यासाठी जांभी मृदा एक महत्त्वाचा घटक म्हणून वापरली जाते. मित्रांनो, अशी एकदम एक्झाम ओरिएंटेड माहिती तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा एक प्रयत्न आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. असेच ॲनिमेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांचे इतका वेळ दिल्याबद्दल.